तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार. सिंह राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. कारण ऐकून थक्क व्हाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि हो, माझ्या घरी स्वामी येणार आहेत अशी प्रत्येकाने कमेंट करा ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे. आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर चला मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, तुमच्या पायाखालची जमीन सरकणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अकल्पनीय माणसे दस्तक देतील ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेगळ्या मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे. मंडळींनो, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडला आहे. सिंह राशीचा स्वामी तेजास आणि नेतृत्वाचा कारक सूर्य असला तरी गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक क्षणाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात तो आता एका भयंकर वळणावर येऊन थांबलाय. रक्ताचं पाणी करू नये. जेव्हा कष्टाचं फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते तेव्हा माणूस ज्या हाताशी गर्दीत जातो तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राने आता एक अत्यंत उग्र रूप हे धारण केलं आहे. त्या अदृश्य देवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरथराक कलटानी मिळणार आहे. देवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडी मागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी आणि तितकंच रहस्यमय युती ही कारणीभूत ठरली आहे. पण सिंह राशीमध्ये होणारी ही ग्रहाची चाल आणि नक्षत्राबद्दल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे तुमची जुनी नकारमत्ता आणि भीती ही एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवसात साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे जी माणसाच्या नशिबात फक्त आणि फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहत राहतं. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसाची उलटी गणती आता सुरू झाले. या 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्षात दारात एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक शुभ समाचार मिळणार आहे जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ आनंदाने असेल की नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती ती अचानक पूर्ण तत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही जातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकच तुमच्यासमोर उभी ठाणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरडून घेणाऱ्या आणि तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनातन चपरागा देणारा ठरणार आहे. जेव्हा अचानक एखाद्याचं नशीब पलटतं तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही कसे भयानक बदलून जातात हा थरथरक अनुभव तुम्हाला पण लवकरच मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, हो माझ्या पण घरी स्वामी येणार आहेत, हो माझ्या पण घरी गुरुदेव दत्त येणार आहेत अशी कमेंट प्रत्येकाने करा. तर पहा मंडळींनो, हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक साधारण म्हणजे सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञाचा सल्ला हा आवश्यक ठेवा. आता तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रियांची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका देखील कठीण सर्वात महत्त्वाची राहिले. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला जी लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या ज्या आर्थिक प्रगतीला खिळून ठेवत असतो. पण याच 5 दिवसात त्या नात्यांमधील दोष, शाप आणि ती करणीसारखी बाधा ही पूर्णपणे जणू खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुखशांतीचे आणि अफाट संपत्तीचे साम्राज्य हे निर्माण होणार आहे. सिंह राशीचे जातक हे मागा, पूर्वा,
फाल्गुनी आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्राचे प्रभाव असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत तेजस्वी, स्वाभिमानी, करारी आणि मनात कितीही दुःख असलं तरी देखील चेहऱ्यावर हसू ठेवणारे असतात. तुमच्या देवी स्वभावामुळे किंवा सूर्याच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण हे कमलेचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दांना राजा अज्ञात मानतील आणि छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठा आणि थरथरक रहस्य इथे दडलं आहे, जे तुम्हाला माहिती असणं या कठीण अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमचा कल्याणाचा विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत आहेत. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफाट अनुभवत असतील. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं हसू असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा त्यांच्या मनात गुदमरत असते. हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणं हे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या दारात किंवा तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यात तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य ताराजवळ अचानक काही वेगळे संकेत तुम्हाला मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचं दार हे उघडं ठेवलंय. पण त्याचवेळी तुमच्या सरत्या हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनू शकते. त्यामुळे कमजोरी बनून तुम्हाला संपवण्याचा कट देखील रचला जाऊ शकतो. मंडळींनो, सिंह राशीच्या मंडळींनो, भाग्यवान जातकांनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. कारण या ठिकाणी तुमची एक छोटी चूक दुःखाला तुम्हाला आरशावरून फरशावर देखील आणू शकते आणि राजाचा रंग देखील करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला त्या ठिकाणी चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना किंवा तुमच्या आर्थिक बाबत काही आणि खाजगी गोष्टींना पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतं. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारी बदल घेऊन येत आहे. तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसापासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशांनी भरून काढेल आणि तुमचं नशीब पलटून टाकेल. हा धनलाभ आयुष्यातला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात मात्र शंका नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धनलाभाची वाच्यता चुकूनही कोणाकडे करू नका. अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनेची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची खात्री ही 100% आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कोणती गुंतागुंतीची पूर्वसूचना न करता पूर्वी डोळे व कान उघडे ठेवून आणि कोणावरही विश्वास किंवा अंधविश्वास ठेवू नका. कारण ब्रह्मांड नशीब बदलणार असतं. जेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेले काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर देवी शक्तीचा आणि न्यायदेवताची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत करण्याचा एक प्रकारचा संकेत आहे. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नाशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि मग नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे संत, पांढरी गाय, देवघर, तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असेल तर हा तुमचा पितृदोष मुक्त मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसेल तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पावले ही आता पडणार आहे. तिसरा आणि सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणारा अचानक बदल होय. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड
किंवा इतरांबद्दलची नकारमाता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशीर्वादी बनू लागतं. आता एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटं सोडलं होतं, मात्र तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. मंडळींनो, तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे चुप विरोधक, पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील. हे या कठीण विसरू नका, कारण की तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमच्या मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्यांच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो, त्यांच्या जगात कोणीही कधीही काही वाकडं करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या संपूर्ण नकारमतेवर, जळफाटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूचे कंबरडे मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करावे आणि मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मीशिवाय मंत्राचा मानसिक जप करावा. हा उपाय तुमच्या भोवती एक असं दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणं शत्रूला देखील कधीही शक्य होणार नाही. येत्या शेवटच्या आठवड्याची अत्यंत मोठी रहस्य हीच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होतात, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये माझा नशिबावर पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वामींचा भक्त आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा आणि पूर्ण श्रद्धेने लिहा. विधाता आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर पूर्णपणे हा असणारच आहे याची खात्री बाळगा. तर मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.